श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर आतापर्यंत विविध विदेश दौरे केले. या दौऱ्यांमुळे जगभरातल्या देशांशी भारताच्या आर्थिक, व्यापारी, राजकीय आणि संरक्षण क्षेत्रातल्या संबंधांना मजबूती तर मिळालीच, पण जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा देखील बदलल्याचं तज्ज्ञ सांगतात. प्रधानमंत्री मोदी यांनी नुकताच जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानचा दौरा केला. एकंदरीतच मोदी यांच्या दौऱ्याचं फलित काय, या दौऱ्यांमुळे जागतिक पातळीवर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत आहे, याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच शांतता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हित जपण्यावर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भर आहे. या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत होत असून भूराजकीय बदल आणि देशांतर्गत गरजांनुसार हे आपलं धोरण विकसित होत आहे. भारत सध्या दहशतवाद आणि हवामान बदलाबद्दल विविध देशांना जागरूक करत असून या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आपल्या परराष्ट्र धोरणात गरजेनुसार बदलही करत आहे. जगातल्या सर्व देशांशी आर्थिक, व्यापारी आणि तंत्रज्ञान विषयक संबंध वाढवण्यावर भारताचा भर आहे. आज भारत विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसंच मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था देखील भक्कम करण्यात येत आहे, असं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, मुंबईतल्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागातले प्राध्यापक डॉक्टर संदेश सामंत यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेतल्यापासून त्यांनी आत्तापर्यंत 70 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या आहेत आणि 90 पेक्षा जास्त देशांचे दौरे केलेत, असं आपल्याला एक साधारणपणे आकडेवारी मिळू शकते. आता हे दौरे का झाले, कशासाठी केले गेले, याचा सुद्धा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर आधी पाहिलं तर भारताचं परराष्ट्र धोरण हे तुलनेने संयमी किंवा प्रतिक्रियात्मक असं मानलं जायचं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र या परराष्ट्र धोरणात कुठेतरी अग्रेसिव्ह दृष्टिकोन यायला लागला असं म्हटलं जातं. भारताचा आर्थिक विकास किंवा भारताचे सामरिक संबंध यांच्या अनुषंगातून पंतप्रधानांचे हे विदेश दौरे फार महत्त्वाचे मानले जातात. भारताचे व्यापारी संबंध आणि आर्थिक संबंध हे या दौऱ्यांमागचं प्राथमिक कारण आहे. आपण या सरकारची जर काही धोरणं पाहिली तर त्यात मेक इन इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, या सर्व पातळीवर भारतात कुठेतरी गुंतवणूक होणं, यातून रोजगार निर्माण होणं, भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान येणं ही सरकारसाठी प्राथमिकता राहिली आहे. आणि म्हणूनच अमेरिका, जपान, युरोपियन युनियन असेल, आखाती देश असतील, आग्नेय आशियातले देश असतील किंवा आता मात्र आफ्रिकेत सुद्धा जी राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत भारताचा व्यापार वाढावा यासाठी विविध पातळींवर प्रयत्न करणं हे सरकारचं उद्दिष्ट राहिलंय. मग यासाठी मुक्त व्यापारी करार, गुंतवणूक करार असतील किंवा आर्थिक भागीदारीचे करार असतील, असे अनेक करार सुद्धा आपल्याला होताना दिसतात. आज भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर सुद्धा जगात सगळ्यात जास्त दर असणाऱ्या देशांपैकी एक आहे. आणि यासाठी हे दौरे होणं ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरत नाही. एक काळ असा होता की भारत काही विशिष्ट राष्ट्रांसोबतच आपले संबंध प्रस्थापित करत होता आणि काही राष्ट्रांकडे आपलं बऱ्यापैकी दुर्लक्ष सुद्धा होत होतं. 21व्या शतकात आपण जेव्हा जागतिकीकरणाचा विचार करतो आणि आपण बहुध्रुवीय अर्थव्यवस्थेचा किंवा जागतिक व्यवस्थेचा विचार करतो, अशा वेळेला आपल्याला विविध देशांसोबत संबंध प्रस्थापित करणं हे फार गरजेचं ठरतं. म्हणजे पाश्चात्य देशांशी आपले संबंध दृढ होतेच, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आग्नेय आशियातले देश असतील, मध्य आशियातले देश असतील, पश्चिम आशियातले विविध देश असतील, दक्षिण अमेरिकेतले देश असतील किंवा आफ्रिकन महासंघातले देश असतील, या सगळ्या देशांना आपल्या सोबत घेऊन आपण वसुधैव कुटुंबकमचा नारा देणं हे भारतीय सरकारला महत्वाचं वाटलं आणि म्हणूनच आपल्या विविध धोरणांमध्ये सुद्धा याचा प्रभाव आपल्याला दिसतो. मग त्यात नेबरहूड फर्स्ट पॉलिसी असेल, आफ्रिका आउटरीच ही पॉलिसी असेल
किंवा ऍक्ट ईस्ट ही सुद्धा पॉलिसी असेल. आता याचा पुढचा भाग म्हणजे आज भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जर चित्र पाहिलं तर भारत हा G20, क्वाड, ब्रिक्स, SCO सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर निर्णायक भूमिका सुद्धा बजावतोय आणि जागतिक मुद्द्यांवर भारताची अनेक बाबतीतली भूमिका ही महत्वाची सुद्धा मानली जाते. आता आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करताना संरक्षण आणि सामरिक सहकार्य याचा विचार करणं सुद्धा महत्वाचं ठरतं. आजही आपण भारताची जर संरक्षणाची गरज पाहिली तर भारत अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, रशिया यासारख्या देशांवर अवलंबून आहे. त्याच वेळेला मेक इन इंडियाच्या माध्यमातून परदेशी तंत्रज्ञान किंवा उच्च प्रतीचं तंत्रज्ञान भारतात आणून संरक्षण उत्पादन करणं आणि त्याची पुन्हा निर्यात करणं यावर सुद्धा भारताचा आता फोकस निर्माण होतोय. आणि म्हणूनच अशा वेळेला बदलत्या जागतिक परिस्थितीत ग्लोबल साऊथला एकत्र घेऊन आपण जागतिक दक्षिणेचा आवाज होणं ही भारतासाठी सुद्धा गरजेची बाब आहे असं सरकारला वाटतं. म्हणूनच या जगाला भेडसावणारे हवामान बदल असतील, शाश्वत विकास असतील, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सारखे प्रश्न असतील, हे प्रश्न सोबत घेऊन भारताचं जागतिक समुदायात नाव निर्माण करणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट राहिलंय. याशिवाय भारत सरकारला किंवा भारताला जगात एक अत्यंत जबाबदारीने सुद्धा पाहिलं जातं किंवा भारताप्रती विश्वासाची भावना ही जागतिक समुदायामध्ये सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी कोविडचा प्रभाव असताना सुद्धा भारताने चालवलेलं ऑपरेशन मैत्री असेल किंवा वॅक्सिन मैत्री असेल, या माध्यमातून भारत हा विश्वासू सहकारी आहे ही भावना अनेक देशांमध्ये निर्माण झाली आणि चीन सारख्या विस्तारवादी धोरण हे भारताचं नसल्यामुळे अनेक देशांचा भारतावर गाढा विश्वास निर्माण झाला. आता ही जी भारताची ओळख आहे ही भारतीय सीमांपुरती मर्यादित न ठेवता ही जागतिक पातळीवर उमटवणं आणि त्याचा भारताला किंवा भारताच्या राष्ट्रीय धोरणांना फायदा होणं, भारताच्या नॅशनल इंटरेस्टवर त्याचा परिणाम, सकारात्मक परिणाम होणं हे भारतीय सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच याप्रती पंतप्रधानांना विविध देशांचे दौरे करणं हे आवश्यक ठरतं. श्रोते हो, अमेरिका आणि भारताचे सध्याचे तणावाचे व्यापारी संबंध बघता भारताचा कापड, दागदागिने, दुग्धजन्य पदार्थ आणि मत्स्योद्योग यासारख्या काही उद्योगांचा व्यापार बाधित झाला आहे. त्यामुळे भारताला नवीन बाजारपेठा मिळवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचं आकाशवाणीशी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 दिवसांचा दौरा जो 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या दरम्यान पार पडला. हे जे 3 देश होते हे प्रामुख्याने जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान असे हे 3 देश होते. या दौऱ्याची जी आखणी केली गेली होती ही प्रामुख्याने भारताच्या आर्थिक, व्यापारी आणि त्याचप्रमाणे सामरिक हितसंबंधांना गृहीत धरून करण्यात आलेली होती. या दौऱ्याची पार्श्वभूमी देखील अतिशय महत्वपूर्ण होती. ज्या वेळेला एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधामध्ये 50% आयात शुल्क लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या अमेरिकेला आपण वस्तू निर्यात करतो आहोत, विशेष करून कापड उद्योग असेल, त्याचप्रमाणे चामड्यातल्या उद्योगाचा असेल, जेम ज्वेलरी असेल, ऍग्रिकल्चर, डेअरी आणि फिशरीज प्रॉडक्ट्स असतील, ऑटो पार्ट्स असतील, यांचा जो व्यापार काही प्रमाणामध्ये बाधित झालेला आहे, त्या दृष्टिकोनातून भारताला नवीन बाजारपेठ मिळणं हा एक महत्वाचा उद्देश. त्या दौऱ्याच्या पूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये देखील जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्याला धरून दहशतवादाचा देखील प्रश्न आणि एकूणच पश्चिम आशियामध्ये भारताचे भविष्यामधले वाढते हितसंबंध म्हणजे आयमेक सारखा जो प्रकल्प आता होऊ घातलेला आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्या दृष्टिकोनातून एकूणच पश्चिम आशियामध्ये इस्लामिक देशांमध्ये भारताचा वाढता प्रभाव या दृष्टिकोनातून देखील या संपूर्ण दौऱ्याचं आयोजन केलं गेलं होतं. एकूणच हा दौरा जो होता हा भारताच्या लुक वेस्ट ह्या पॉलिसीचा एक भाग होता. या दौऱ्याची सुरुवात जी झाली ती प्रामुख्याने पंतप्रधानांच्या जॉर्डन देशाच्या भेटीवरनं झाली. जॉर्डन ह्या देशामध्ये साधारणतः 3 दशकानंतर पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान गेलेले होते. भारत आणि जॉर्डन यांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष ही पूर्ण झालेली होती. त्या दृष्टिकोनातनं हा दौरा अतिशय महत्वपूर्ण असा होता. त्याचप्रमाणे जॉर्डन हा जो देश आहे हा आयमेक ज्या प्रकल्पाचा देखील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ही जी भेट होती ही भारताच्या एकूणच पश्चिम आशियामधील हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून महत्वाची होती. जॉर्डन हा एक मॉडरेट इस्लामिक देश आहे. दुसरं त्याचा इस्रायल आणि पॅलेस्टाईन
पॅलेस्टाईन संघर्षामध्ये मध्यस्थीची भूमिका आणि शांततेच्या पक्षामध्ये असणारा हा देश आहे. त्याचप्रमाणे जॉर्डनकडनं भारताला केवळ तेलच नाही तर फर्टिलायझरचा पुरवठा हा देखील महत्वाचा होता. त्या दृष्टिकोनातून ही भेट महत्वाची होती. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा जो दुसरा टप्पा होता तो प्रामुख्याने इथिओपिया या देशाच्या भेटीला होता. इथिओपियाच्या संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना ऍड्रेस करणार होते. त्याचप्रमाणे इथिओपियाला आफ्रिकेचं गेटवे मानलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून या देशाचं महत्व हे अतिशय महत्वाचं आहे. भारत ज्या गोष्टी इथिओपियाला निर्यात करतो त्यामध्ये प्रामुख्याने ऑटो पार्ट्स, इंजिनिअरिंग गुड्स आणि त्याचप्रमाणे गारमेंट याचा देखील समावेश आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून भारताला आफ्रिकेतली, विशेष करून नॉर्दर्न आफ्रिकेमधली मार्केट कशा पद्धतीने मिळू शकते या दृष्टिकोनातून देखील विचार हा झालेला होता. त्यांच्या दौऱ्याचा जो अंतिम टप्पा होता तो अतिशय महत्वपूर्ण होता. त्या दरम्यान ते ओमान या देशाच्या भेटीला गेले. ओमानची भेट ही अतिशय महत्वपूर्ण होती कारण ह्या भेटी दरम्यान भारत आणि ओमानमध्ये एका ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावरती स्वाक्षरी झाली. या कराराला सेमा असं म्हणतात, कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अशा पद्धतीने आहे. भारताने हा दुसरा इस्लामिक देश आहे ओमान ज्याच्याबरोबर अशा स्वरूपाचा करार केला आहे. यापूर्वी भारताने UAE या देशाबरोबर सेमा हा करार केलेला होता आणि त्यानंतर ओमान बरोबर अशा स्वरूपाचा करार केला. ओमानच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर ओमानने गेल्या 2 दशकांमध्ये भारत हा दुसरा देश आहे की ज्याच्याबरोबर त्यांनी आतापर्यंत असा करार केला. यापूर्वी ओमानने असा करार अमेरिकेबरोबर केलेला होता आणि त्यानंतर भारत हा दुसरा एक देश आहे ज्याच्याबरोबर त्यांनी हा करार केला. हा करार अत्यंत योग्य वेळेला झालेला होता ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याची आखणी केली गेलेली होती. त्यामुळे ओमान बरोबर जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्या माध्यमातून आता भारत आणि ओमानमध्ये असं ठरलं आहे की भारत ज्या गोष्टी ओमानला निर्यात करतो त्याच्यावरती आता जवळपास 99% आयात शुल्क जे आहे ते आता माफ होणार आहे. त्याचप्रमाणे ओमान ज्या गोष्टी भारताला निर्यात करतो त्याच्यावर भारत साधारणतः 78 ते 80% आयात शुल्क जे आहे ते कमी करणार आहे. त्यामुळे भारत आणि ओमान यांच्यातला व्यापार एकूण $10 अब्ज आहे. त्यापैकी साधारणतः $4 अब्ज वस्तू भारत ओमानला निर्यात करतो आणि ओमान आपल्याला $6 अब्ज वस्तू निर्यात करतो. याच्यामध्ये व्यापार तूट आहे आणि ओमानच्या पक्षामध्ये आहे. मात्र हा मुक्त व्यापार करार झाल्यानंतर भारताचा ओमान बरोबरचा व्यापार 50% वाढणार आहे. विशेष करून कापड असेल, लेदर गुड्स असतील, जेम्स अँड ज्वेलरीज असतील, ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स असतील, ऑटो पार्ट्स असतील याची मोठ्या प्रमाणावरती निर्यात येत्या काळामध्ये ओमानला होणार आहे. ओमानचं सामरिक महत्व खूप महत्वाचं आहे. ओमानचं जो लोकेशन आहे देशाचं हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या जवळ आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ भारतासाठी फार महत्वाचं आहे कारण भारताला जो तेल पुरवठा होतो आखातामधनं त्याच्यातला जवळपास 1/5 तेल पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं होतो आणि त्या दृष्टिकोनातून ओमान बरोबरचे आपले संबंध हे अतिशय महत्वपूर्ण असे मानले जातात. हा जो मुक्त व्यापार करार झाला हा केवळ वस्तूंच्या संदर्भातला नव्हता तर याच्यामध्ये सर्व्हिसेसचा देखील समावेश होता. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीयांना रोजगाराच्या संधी ह्या ओमानमध्ये मिळणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून लेबर मोबिलिटी अग्रीमेंटचा देखील समावेश ह्या मुक्त व्यापार करारामध्ये आहे. श्रोते हो, आजचं भारतीय परराष्ट्र धोरण राष्ट्रहित सर्वप्रथम या तत्वावर आधारित असलं तरी ते शांतता, सहकार्य आणि मानवतावादी मूल्यांनाही तितकंच महत्त्व देतं. संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि हवामान बदल यासारख्या क्षेत्रात भारताने घेतलेली भूमिका जागतिक पातळीवर निर्णायक ठरत आहे. एकूणच भारतीय परराष्ट्र धोरण हे बदलत्या जागतिक परिस्थितीशी सुसंगत राहून भारताला जबाबदार, प्रभावी आणि विश्वासार्ह जागतिक शक्ती म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन उमा रायकर.